सोलापूरच्या विकासाचा साक्षीदार ठरलेला दमानी नगर येथील जुना 103 वर्षापूर्वीचा रेल्वे पूल रविवारी अखेर पाडण्यात आला। सोलापूरच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आज साक्षीदार ठरला। दमानी नगर येथील सोलापूरच्या विकासाचे ऐतिहासिक साक्ष देणारा जुना रेल्वे पूल आज अखेर इतिहास जमा करण्यात आला आहे। दमानी नगर येथील रेल्वे पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तब्बल 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। या मेगा ब्लॉकमुळे सोलापुरातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या। रेल्वे पूल पाडण्याचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले। या कामासाठी 150हून अधिक कामगार तसेच आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला। सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गेल्या 8 दिवसांपासून सोलापूरहून देगावकडे जाणारा मुख्य वाहतुकीचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता। त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सोलापूरहून दमानी नगर देगाव परिसरात जाण्यासाठी 2 पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले होते। आज रेल्वे पूल पाडण्यात आल्याने परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता असून भविष्यात येथे नव्या व अधिक रुंद पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे। या कारवाईमुळे सोलापूरच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे। नमस्कार, योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक। आज आपण इथं पाहत आहोत की सोलापूरच्या ऐतिहासिक अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मरीबाई चौक इथं जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजचं आज पाडकामाचं काम सुरू आहे। हा ब्रिज 1922 मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधला गेलेला होता आणि याला आज आता 103 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे याला पाडकामाचं काम रेल्वे विभाग NHAIच्या संयुक्त विद्यमाने इथं चालू आहे। आज आपण सकाळपासून 11 तासाचा एक मेगा ब्लॉक इथं घेण्यात आलेला आहे। या मेगा ब्लॉक मध्ये आपण बघतोय की यशस्वीरित्या आपण सर्व गर्डर इथं खाली उतरवलेले आहेत आणि पुढच्या 2 ते 2.5 तासात पुन्हा सर्व वाहतूक पूर्ववत सुरू होईल। सोलापूरकरांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि वंदे भारत या महत्त्वाच्या गाड्यांवर कोणताही परिणाम यामध्ये झालेला नाही।